मित्र हो, नाशिकचा बंधू बाबा अशोक खरात याची एक एक प्रकरण अजूनही बाहेर येत आहेत. पण हे प्रकरण जे अधिक गाजलं ते या अशोक खरातशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यामुळं. या लिंगपेसाट अशोक खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आलेले आहे, व्हायरल झालेले आहेत. पण या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर या जरा अधिकच आघाडीवर राहिलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. चौकशीचा ससेमिराही त्यांच्या मागे लागला. पण त्यांच्या चौकशीतून काही फारसं बाहेर येईल की नाही हे मात्र सांगता येत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दाबलं जाईल असा आरोप पहिल्या दिवसापासून अगदी विरोधक करीत आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक मुद्दे पुढे करून या तपास यंत्रणेवर अनेक वेळा शंका घेतलेल्या आहेत, संशय घेतलेला आहे. लिंगपिसाट अशोक खरात याच्याशी अनेक बड्या नेत्यांची लागेबांधे असल्यामुळं या प्रकरणाची चौकशी फारशी पुढे जाणार नाही किंवा त्यातून ठोसपणे काही निष्पन्नही होणार नाही असं आधीपासूनच म्हटलं जात होतं. आणि आता मात्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. या संगीता तिवारी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे. सध्या त्या काँग्रेस पक्षामध्ये काम करीत आहेत. या तिवारी यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांचा विमान अपघात झाला त्यानंतर आता त्यांच्या पक्षाला कुणी उरलेलं नाही. त्यांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये चौकशी देखील होत नाही. त्यांच्या घरातील लोक देखील चौकशीच्या संदर्भामध्ये बोलत नाहीत. फक्त एकटे रोहित पवार हे या विमान अपघातासंदर्भात बोलत आहेत असं संगीता तिवारी यांनी म्हटलं. आणि खरं तर त्यांना यातून खूप काही सांगून जायचं आहे. अशोक खरातचा अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंध आहे, कारण खरातच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून आले आणि हे पैसे अजितदादा यांचा विमान अपघात घडण्याच्या आदल्या दिवशी, त्याचबरोबर विमान अपघाताच्या दिवशीही आले होते. त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे आणि याला जबाबदार रुपाली चाकणकर याच आहे असा गंभीर आरोप सुद्धा या तिवारी यांनी केला. पण मित्रांनो, त्याही पेक्षा आणखी एक मोठा आणि खळबळजनक आरोप म्हणजे चाकणकर यांना अजित पवार यांच्या जागी सुनील तटकरे यांना बसवायचं होतं, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलेलं आहे. चाकणकर आणि हेच तटकरे पूजेसाठी गुवाहाटीला गेलेले होते. रुपाली चाकणकर यांच्याकडं इतर नेत्यांचे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ बाहेर येऊ नयेत म्हणूनच चाकणकर यांना आता क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होतोय. भाजप आपल्या वॉशिंग मशीन मध्ये चाकणकर यांना धुवून टाकेल असं सुद्धा या तिवारी यांनी म्हटलेलं आहे. बघा, या मोठ्या आरोपामुळे या प्रकरणाची चर्चा आता आणखी एका वळणावर पोहोचली. अनेक नेत्यांचे व्हिडिओ खरोखरच रुपाली चाकणकर यांच्याकडे आहेत का याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. पण आपलेच जात, आपलेच वोट, मग सत्य बाहेर येईल काय हो, आणि कसे काय येणार? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.